शेतकरी मित्रांनो नमस्कार. ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूर अंतर्गत मी निलेश मांजरे आपलं हार्दिक स्वागत करतो. मी घेऊन आलेलो आपल्याला केळीचा प्लॉट आणि हा जो केळीचा प्लॉट आहे ह्या केळीच्या प्लॉटला टोटल ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूर अंतर्गत ट्रीटमेंट सुरू झालेला आहे. माझ्यासोबत शेतकरी आहे. आपण शेतकऱ्यांना विचारू की त्यांनी ह्या प्लॉटवर कशा पद्धतीचं ट्रीटमेंट केलं, आज किती दिवस झाले आणि अशा अफाट गरमीमध्ये जे 45-46पर्यंत टेम्परेचर गेलेलं होतं, ह्या टेम्परेचरमध्ये ह्या प्लॉटची आजची कंडिशन कशी आहे. आज तारीख दिनांक 2 जून 2026. तर मी प्लॉटला व्हिजिट करायला आलो आहे आणि प्लॉटची कंडिशन बघू शकता आपण. इतका प्लॉट कशा पद्धतीचा आहे. तर आपण शेतकऱ्यांना भेटू, विचारू त्यांना की त्यांनी जे ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूर अंतर्गत प्रॉपर ट्रीटमेंट केलेलं आहे, तर या प्रॉपर ट्रीटमेंटवर त्यांना कशा पद्धतीचे रिझल्ट आले आणि त्यांचं वैयक्तिक मत काय आहे ते. हां मुकेश भाऊ नमस्कार. नमस्कार. आपला संपूर्ण परिचय द्या. मी मुकेश शेकोकर, तडेगाव मोना, तालुका चांदूर बाजार, जिल्हा अमरावती. मुकेश भाऊ हे शेत आपलंच आहे ना? हो हो. किती एकर शेत आहे हे समजा 2-2.25 च्या आसपास. याच्यामध्ये केळी लावली आपण नाही काय? आता मला सांगा, आपण याच्या अगोदर एक व्हिडिओ घेतलेला आहे ह्या बनामध्ये. जवळपास किती हजार झाड आहे? हे 3500 झाड आहेत. 3500 झाड आहे. आणि व्हेरायटी कोणती आहे? अजित मधली काय नाव सांगतो? राजन शाहीन आहे. अजित नाही, राजन शाहीन आहे ना. बरं मला सांगा, ह्या ज्या केळीमध्ये प्लॉटमध्ये आपण उभा आहोत, ह्या प्लॉटची कंडिशन आता गेले 4 महिने उन्हाळा होता. ह्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला माहिती आहे का बऱ्यापैकी केळीच्या बनामध्ये प्रॉब्लेम झाले आहे क्रिएट टेम्परेचरमुळे. प्लॉट म्हटलं म्हणजे अति उन्हामुळे खराब झाले. प्लॉटमध्ये ज्या कंडिशनमध्ये पाहिजे त्या कंडिशनमध्ये आहे नाही. उन्हाळा आपल्या इथे पडला असेल ना? हो हो. तेवढं कितीपर्यंत टेम्परेचर गेलं होतं? बाहेर टेम्परेचर जेवढं 45-46 चे लेवल आपल्या इथे. म्हणजे सरासरी सर्व अख्ख्या महाराष्ट्रामध्ये किंवा विदर्भामध्ये जे कंडिशन होती तेच कंडिशन तुमच्या सुद्धा बनामध्ये आहे. आता हा बन तुमच्या अशा पद्धतीचा आहे, कारण का मी आज बघितला थोडासा साईडनं फक्त एक लाईन तिकडून थोडीशी डॅमेज झालेली आहे पश्चिम दिशेमुळे, कारण वारं चालतं, हवा चालते. तर पण ओव्हरऑल जर 3500 पैकी 50 झालं, थोडेसे त्यांना किंचित डॅमेज आहे. पण बऱ्यापैकी एक 3400-3450 झाडं चांगलेच आहेत. याचं पूर्ण क्रेडिट तुम्ही कोणाला देऊ इच्छिता? माझा अंदाज आहे की जे ग्रीन लाईफचं पहिलंही पूर्णच्या पूर्ण किट मी आणली होती. पूर्ण शेड्यूल फॉलो केला होता. शेड्यूलच फॉलो केलं समजा. इतकं बारीक सांगण्यात अर्थाने पूर्ण शेड्यूल फॉलो केलं पहिली. आणि आताही तयारच आहे. आता टेम्परेचर थांबवलं आहे थोडंसं. बरोबर. तर आता जस्ट पाणी कालचं शिंतोळे आले फक्त आपल्या इथे. तर आता ते शेड्यूल पूर्ण सेकंड मध्ये आणखी डबल चालू करतो. नाही आता विचारा, माझा प्रश्न हा आहे का बऱ्यापैकी जे काही आता केळीचे बन असतात ते प्रॉपर केमिकलवर असतात. त्याला जे काही औषधं असतात ते सर्व प्रॉपरली केमिकल असतात. तुम्ही असे व्यक्ती ह्या तळेगावमध्ये किंवा चांदूर बाजार तालुक्यामध्ये जरी म्हटलं, तुम्ही ग्रीन लाईफवर विश्वास ठेवून आपण त्या पद्धतीनं हे शेड्यूल फॉलो केला. हे लागवड कधीची आहे? ही लागवड ऑक्टोबर 15 ऑक्टोबरची लागवड आहे. आणि 15 ऑक्टोबर पासून तुम्हाला अगोदर आणि आपण जवळपास नोव्हेंबर पासून ट्रीटमेंट चालू केलं होतं. याला केमिकल किती दिला आहे? केमिकल फक्त तुम्ही ट्रीटमेंट व्हायच्या अगोदरच एक डोस झाला होता. त्याच्यानंतर आपण केमिकलच म्हणजे माझी तुमची भेट व्हायच्या आधी तुम्ही जे तुमच्या मताने केलेलं होतं ते तेवढं झालेलं होतं. फक्त 8 ते 10,000 खर्च केला होता सुरुवातीला. तोच फक्त केमिकल मध्ये. त्याच्यानंतर केमिकल बंदच केलं. तेव्हापासून केमिकल बंद केलं आणि आज तेव्हापासून तर आजपर्यंत प्रॉपर ग्रीन लाईफवरच आहे. आता गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये तुम्ही ग्रीन लाईफचं औषध किती सोडले? आता या जो पहिली आपला शेड्यूल पूर्ण झाला होता, पण या टेम्परेचर मध्ये त्याला शेड्यूल मध्ये काही जास्त औषध दिलं नाही. पाण्यावरच आहे समजा. म्हणजे 2 महिन्यापासून कोणताच तुम्ही शेड्यूल फॉलो केला नाही. जसं केमिकल मध्ये रोज का 4थ्या-5व्या दिवशी किंवा 8व्या दिवशी जे काही फर्टिगेशन करतात ते काही फर्टिगेशन तुम्ही याच्यामध्ये केलं नाहीये. 2 महिन्यापासून फक्त पाण्याचं नियोजन तुम्ही व्यवस्थित ठेवलं आणि त्याच्यावर हा बन व्यवस्थितपर्यंत आहे. याच स्थावर तयार आहे तो. आता मुकेश भाऊ मला सांगा, समजा आता हे तुमचे 3400 जवळपास 3500 झाडं आहेत समजा बनामध्ये केळीचे. जवळपास ऑक्टोबर महिना सडला तो आपण नोव्हेंबर डिसेंबर आणि हे 5 महिने मधातले जवळपास 7 महिने 7.5 महिन्याचा आपला बंद झाला झाड लावून आहे की. त्यातले 15 दिवस सोडून द्या, कारण का ते 15 दिवस तर तुम्ही समजा आपल्या ह्याच्यात नव्हतेच. 7 महिन्यामध्ये जे सध्याची कंडिशन आहे झाडाची, बुंद्याची म्हणा किंवा असं A to Z झाडं जवळपास 90% झाडं तुमचे ह्याच पद्धतीचे पूर्ण बनामध्ये आहेत. आता याचा खर्च किती झाला आतापर्यंत? याचा समजा मी आता जवळपास एक मोठा शेड्यूल बोलावला होता तो, आणि थोडंफार त्याच्या अगोदर तर ते 80 ते 70-80च्या आसपास 70-80 हजार रुपये झाडाच्या आसपास खर्च झाला. 3500 झाडं आहे. जवळपास 20-22 रुपये झाडाचा खर्च आतापर्यंत झालेला आहे. त्याच्यामध्ये त्याच्या बाजूने सुद्धा तुम्ही 2 एकर आणखीन बन लावलेला आहे. छोटं त्यातला खर्च त्याला पण एक सरासरी आपण एक जर पकडलं तर 20 रुपये पर प्लांटचा खर्च आतापर्यंत झालेला आहे. आणखीन एक 10-12 रुपये किंवा 15 रुपये पुढे खर्च होईल. खूप झालं तर आहे की नाही. म्हणजे खर्चाच्या बाबतीत
आणि सध्याची जी ऍक्च्युअल परिस्थिती आहे बघा, खर्च लावूनही बन लोकांचे खराब झाले, लावूनही खर्च, हा. तो पिवळेपणा आणि झाडं पुरे झांजर झुंजर झालेले आहे, झाडामध्ये क्वालिटी नाही आहे, बुंद्यामध्ये असं म्हणा का स्ट्रेंथ नसल्यामुळे, ताकद नसल्यामुळे झावयले म्हणतो आपण त्याला आपल्या विदर्भाच्या भाषेत, प्लॉट अक्षरशः झावायलेले आहे आणि वरून असे घड पडून राहिले तुटून, म्हणजे जिथं जे काही निरवसन झालेलं आहे त्या उष्णतेमुळे, हा. तशी काही कंडिशन वाटते का या बनामध्ये? तशी तर नाही, फक्त ते तेवढेच पश्चिम दिशेचे ते वारं जे येते थोडंसं 5-25 एका लाईन मधले ते 25-30 झाडं असतील ते जवळपास, तर ते थोडेफार एका साईडचे पानं त्याचे थोडे हे झालेले आहे. पण ओव्हरऑल तुमच्या प्लॅनिंग कुठंही तुम्ही आजूबाजूनं प्रोटेक्शन नाही आहे, नाही कुठलं सावरा नाही, काही नाही, सावरानी काही नाही, ओपन आहे. तिकडनं जे काही गरम हवा येऊन राहिली टोटली बनामध्ये येऊन राहिली. कारण टेम्परेचर हा तेवढं होतं, परंतु औषधची किमया म्हणा, कारण 100% ऑर्गॅनिक प्लॉट तुमचा आहे. आणि मोठं चक्रीवादळ आलं, त्यात असं पुढे कुठलं नुकसान नाही झालं, कुठेही डॅमेज नाही आहे, झाडं पडले नाही, काही नाही. चक्रीवादळ आमच्या एरियात आलं तर बाकी केमिकल वाल्यांचे प्लॉट, अरे तुमच्याकडे चक्रीवादळ आल्यामुळे काही झाडं खूप मोठे बन पडले म्हणते, अर्धे प्लॉट जवळपास डॅमेज, अर्धे प्लॉट डॅमेज झाले आहे की नाही. आणि ते आपल्या याच्यात नुकसान काही आपल्याच्यामध्ये एकच झाड फक्त फिरलं, एकच झाड फिरलं तेवढं, ते ओव्हरऑल नाही आहे. आज काही झाडामध्ये निरोसन सुद्धा चालू आहे, जवळपास घड वगैरे पडून राहिले आहे की नाही. आज चांगल्या प्रतीचा घड आहे, टेम्परेचर सुद्धा सुरुवात झाली. पूजा वगैरे करून घ्या चांगली, घरच्या महिलांना असते ती माहिती काय पूजा करायची. तर ठीक आहे मुकेश भाऊ, तुम्ही माहिती दिल्याबद्दल तुम्ही आनंदात आहात, येतच आम्हाला आनंद आहे का शेतकऱ्यांना आमच्यावर विश्वास ठेवून प्लॉट डेव्हलप झाला, चांगल्या कंडिशनमध्ये प्लॉट आहे तुमचा. आणि बऱ्यापैकी भगवंताच्या चरणी हीच प्रार्थना आहे का चांगले भाव भेटोत आणि चांगले पैसे होत तुमचे. बघू शकता तुम्हाला शेतकरी आपल्यासोबत बोललेले आहे आणि शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीचं जे काही आता ॲक्च्युअल कंडिशन झालेली आहे प्रत्येकानं अनुभवलेलं आहे. पूर्ण विदर्भामध्ये जे काही टेम्परेचर होतं गेल्या 2 महिन्यामध्ये, ते टेम्परेचर ह्या प्लॉटनं सुद्धा सहन केलेलं आहे. परंतु कुठंही जो डॅमेज इतर प्लॉटमध्ये झालेला आहे तो डॅमेज ह्या प्लॉटमध्ये दिसून पडत नाही किंवा नाहीच आहे. आणि टोटली हे ऑर्गॅनिक प्लॉट आहे, तुम्ही बघू शकता. जवळपास 5-7 महिन्याचा प्लॉट आहे फक्त. कुठं निरसन सुरू आहे आणि बऱ्यापैकी आता पावसाळा सुरू झालेला आहे. आज दिनांक 2 जून आहे आणि चांगल्या कंडिशनमध्ये प्लॉट आहे. ओव्हरऑल कुठेही पानाची क्वालिटी वगैरे खूप छान आहे आणि शेतकऱ्यांना सुद्धा आपल्या हिशोबानं पद्धतीनं केलेलं आहे, समाधानी. आणि शेतकरी म्हणतो समाधानी आहे ॲज अ कंडिशन बघून. असेच आणखीन काही तुम्हाला माहिती लागत असन आणि सुद्धा ग्रीन लाईफबद्दल जाणून घ्यायचं असन, यावर्षीची कंडिशन अतिशय बिकट आहे, कारण का रासायनिक खताचे रेट अळमाप वाढलेले आहे आणि रेट वाढूनसुद्धा अवेलेबिलिटी नाही आहे. तर शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की ग्रीन लाईफचा थोडासा अभ्यास करा, ग्रीन लाईफचं महत्त्व समजून घ्या आणि कुठेतरी थोडक्यात का होईना ग्रीन लाईफ वापरायला सुरुवात करा, जेणेकरून प्रत्येकाला ह्या गोष्टीचा अनुभव येईल आणि एक विश्वास संपादित करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल असेल. हे ज्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणे आहे. धन्यवाद.